चिंचवाडी या ग्रामपंचायत पोशेर येथील ठाकर आदिवासी वाडीत वडाखालची शाळा या संकल्पनेतून नुकताच 6 दिवसांचा भव्य कला महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेल्या संध्याकाळच्या शाळेच्या माध्यमातून वाडीतील मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देणे, त्यांची ओळख निर्माण करणे आणि आत्मविश्वास वाढवणे हे कार्य या संकल्पनेअंतर्गत सातत्याने सुरू आहे। मेधा आणि यश कॅम्पर शेफ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून त्याचाच पुढचा टप्पा म्हणून या भागात प्रथमच असा कला महोत्सव आयोजित करण्यात आला। या कला महोत्सवाला बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांपेक्षा वाडीतल्या स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। मुलांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या विविध कलावस्तू, नैसर्गिक रंग व स्थानिक साहित्याचा वापर करून संपूर्ण परिसर आकर्षक पद्धतीने सजवला होता। वडाखालची शाळा या संकल्पनेनुसार शिक्षण, कला आणि निसर्ग यांचा सुंदर संगम या महोत्सवात पाहायला मिळाला। मुलांना विविध कला शिकवण्यासाठी देशाच्या विविध भागांतून कलाकार व मार्गदर्शक उपस्थित होते। रॉक बॅलन्सिंग कलेसाठी प्रसिद्ध असलेले गौतम वैष्णव यांनी दगड संतुलन कलेचा अनुभव दिला। त्यांच्या कार्याची दखल TEDx टॉक तसेच BBCने घेतली आहे। 11 वर्षांचा वृक्ष याने इलेक्ट्रिक गिटार व पियानो वाजवून दाखवत 3D चित्रकलेबाबत मार्गदर्शन केले। वाडीतील मनोहर पारधी आणि नारायण पारधी यांनी पखवाज व हार्मोनियम वादन सादर करून उपस्थितांची दाद मिळवली। वडाखालची शाळा ही केवळ शाळा नसून ती एक परिवर्तनाची संकल्पना आहे। कलेच्या, निसर्गाच्या आणि सहभागात्मक शिक्षणातून माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि शिकण्याची ओढ निर्माण होणे। समाजाने अशा संकल्पनांना पाठबळ दिल्यास ग्रामीण व आदिवासी मुलांचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे।